नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे जस्ट रिलीज झालेला आहे खूप भयानक आणि असा जबरदस्त प्रोमो जो की आता प्रेक्षकाच्या मनाला सरळ भिडणार आहे. हो, तर इकडे मात्र आता विक्रम कारखाने म्हणजेच उर्फ रोनी आता इकडे तारिणी टीमच्या मेंबरला भेटण्यासाठी आता एंट्री घेतलेली आहे आणि मात्र आता हा जे जेच्या आयुष्यात वादळ भरून येणार आहे. तर इकडे मात्र केदार आणि तारिणीच्या हाती 4 कोटीची लाज आता इकडे जेने खाल्ली हा पुरावा लागताच आता रोच्या मदतीने चक्क आता तारिणी आणि केदारच्या हाती असलेल्या पुराव्यानुसार आता इकडे जेला सस्पेंड करत आहे आणि नेहमीप्रमाणेच आता जेचं वाक्य जे बोलते तेच करते. आता मात्र त्या वाक्याला पूर्णविराम दिलेला आहे ते म्हणजे या रोने. आता रोने तारिणीला आता चक्क ऑर्डर दिलेला आहे की आता या जेला कसलाही विचार न करता तिला आता तिच्या हातात बेड्या घाल. तर अशा प्रकारे आता इकडे रोच्या जबरदस्त एंट्रीने आता जेची बोलती बंद झाली आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर आपण पाहूया. तर नमस्कार प्रेक्षकांनो, मी रेश्मा. इकडे मात्र आता तारिणी विचार करत असते की नाही, काही ना काही कुठं ना कुठं तरी माझं चुकतंय. म्हणजे खरं जे मॅडम, आता जे मॅडमवर आपण एवढं पूर्ण विराम दिलेला आहे, एवढं विश्वास ठेवलेला आहे, तिथं काही ना काही चुकतो. तेवढ्यातच तारिणीला कॉल येतो, तो म्हणजे टेक्नोचा. आता टेक्नो बोलते, बॉस तुम्ही सांगितल्याप्रमाणे कत्रीने आता अगदी खूप मोठा पुरावा आता कत्रीच्या हाती लागलेला आहे आणि जे मॅडमचे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही काढायला सांगितलं. त्यानुसार आता जे मॅडम आज संध्याकाळी आता 5 वाजता एक गुप्त मीटिंग कुणाशी तरी घेत आहे, हे 100% तेवढंच खरं आहे. आणि कत्रीने सुद्धा सांगितलं की जे मॅडम जेवढी आपण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये काही ना काहीतरी मिस्टेक दिसतंय. म्हणजे जे मॅडम कुठं ना कुठं काहीतरी पाणी मुरतंय, हे मात्र खरं आहे. त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलतो की ठीक आहे, कत्रीला सांग की आणखी लक्ष ठेवायला आणि तो व्यक्ती कोण आहे, पर्सनली मला छान प्रकारे असा व्हिडिओ पाठवाला. तेव्हा इकडे टेक्नो बोलतो यस बॉस. तेव्हा मात्र आता तारिणी केदारला बोलते की खरंच आपण कुठं चुकतो काय रे केदार, खरंच आपण एवढा जे मॅडमवरती विश्वास ठेवला आणि जे मॅडम मात्र काही ना काहीतरी घोड करताय असं माझं मन मला सांगते. तेवढ्यातच मात्र आता दयानंद खांडेकरांचा जोरात ओरडण्याचा आवाज त्यांच्या रूममधून येतो. म्हणून आता तारिणी आणि केदार तिकडे धाव घेतात. तेवढ्यातच आता रूमच्या बाहेर शांतपणे उभं राहणारे तारिणी आणि केदार यांच्यासमोर आता दयानंदचे वाक्य मात्र खूप मोठा खुलासा करून जातात. आता तेव्हा दयानंद पद्मिनीला बोलते की काय झालं पद्मिनी, माझ्या अकाउंटमधले 4 कोटी रुपये तू का काढले? अगं सांग मला. आणि एक वेळ विचारायची सुद्धा नाही. अगं माझे ते खूप महत्त्वाच्या कामासाठी ठेवलेले होते आणि आज ती डील आहे. जेव्हा मी ती डीलसाठी 4 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यासाठी जातो तेव्हा मला समजते की माझ्या अकाउंटमध्ये 4 कोटी रुपये नाही आहे. तू काय केलं 4 कोटीचं मला सांग. त्यावर आता इकडे मात्र लगेच पद्मिनी बोलते की मी काय केलं हे मला विचारायचं नाही, कारण जेवढा तुमचा त्या पैशावरती अधिकार आहे तेवढाच माझा सुद्धा आहे, मला विचारायचं नाही आहे. तेव्हा आता इकडे मात्र दयानंदला असं बोलल्यावर प्रचंड राग येतो आणि दयानंद आता पद्मिनीवर हात उचलतो. तेव्हा मात्र आता पद्मिनीला सुद्धा प्रचंड राग येतो आणि ती रागाच्या भरात बोलते की हो, मी माझ्या मुलासाठीच ते खर्च केले, युवराजला. आता युवराजची सुटका व्हावी म्हणून मी त्या जे ऑफिसरला मात्र 4 कोटीची लाच दिली आणि मात्र त्याच्यासाठीच मी हे 4 कोटी काढले. तेव्हा आता दयानंद बोलते काय बोलते, अगं त्या युवराजचा गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तिने सोडलं, म्हणजे तू सुद्धा एक गुन्हेगार बनली ना, तू 4 कोटीची लाच दिली आणि मला काही सांगितलं नाही. तेव्हा मात्र आता हे शब्द पद्मिनीच्या तोंडून ऐकता क्षणी आता तारिणीला खूप मोठा धक्का बसते की ज्या जे मॅडमवर आपल्याला शंका होती ती जे मॅडम करप्ट आहे, खरंच ती पैसे खात आहे आणि ती मात्र 4 कोटीची लाच तिने गिळली. आता नाही, आता काहीही झालं तरी मात्र आता इकडे आपल्याला जे मॅडमच्या विरोधात आता इकडे पुरावा गोळे करत आता त्यांना सस्पेंड करायला हवं. तेव्हा केदार आता हो बोलतो. तेव्हा आता संध्याकाळचे 5 वाजलेले असतात आणि कत्री मात्र इकडे जेवरती वॉश ठेवून असतो. तेव्हा आता गुप्त मीटिंग कुणासोबत घेते याचा व्हिडिओ आता येते, तो म्हणजे तारिणीला.
तेव्हा मात्र आता तारिणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते, कारण जेजेनी ही गुप्त मीटिंग घेतलेली असते ती म्हणजे मकरंद खांडेकरांची. तेव्हा मात्र आता कुठे ना कुठे शंकेची पालवी आता तारिणीच्या मनात फुटते आणि आता ती केदारला बोलते की खरंच जे मॅडम मकरंद काकाला का भेटल्या असतील, खरंच गुलाब आणि मकरंद काकाचं काही कनेक्शन तर नसणार ना. तेव्हा केदार बोलते की हो, आपण आता जास्त कॉन्सन्ट्रेट करत होतो तो म्हणजे कौशिकी आणि दयानंद आणि पद्मिनीवर, पण आपण इकडे मात्र मकरंद काकावर जास्त लक्षच दिलं नाही. म्हणजे जे मॅडम मकरंद काकाची गुप्त भेट झाली म्हणजे यामध्ये काही ना काही तारीने पाणी मुरतंय आणि कुठं ना कुठं मकरंदचा हात गुलाबशी आहे असं आपल्याला समजायला हवं. तेव्हा मात्र आता त्या व्हिडिओत दोन वेळ आता कत्रीने पाठवलेला व्हिडिओ आता ही तारिणी ऐकते आणि तेव्हा मात्र आता तारिणीच्या मनात नक्की येते की हो, गुलाबचा बॉस आता मकरंदर नाही ना. म्हणून आता तारिणी पूर्ण टीम आता मकरंदकडे धाव घेतलेली असते आणि मकरंदच्या प्रत्येक मुवमेंटवर आता लक्ष ठेवून असते. आणि तेवढ्यातच आता इकडे तारिणी रोला कॉल करते आणि बोलते की हे बघा, मला तुम्ही सांगितलं होतं, पण आता मी तुमचं ऑपरेशन तिरंगात तर भाग घेणारच आहे. आता त्याचा भाग मी आहे असं मी स्वतःला मान्य केलेलं आहे. पण आता मात्र त्या अगोदर तुम्हाला या विषयी आता मला काही सांगायचं आहे सर. तेव्हा आता इकडे मात्र लगेच रो बोलतो, सांग काय सांगायचं आहे. माझ्या घरातून जेव्हा युवराज खांडेकर हा मात्र ड्रगच्या याच्यात आतमध्ये गेला होता आणि माझ्या साक्षीवरून आता त्यांनी आतमध्ये टाकलं होतं मॅडमनी, पण मॅडमनी 4 कोटीची लाच घेत मात्र इकडे आता त्या युवराजला सोडून दिलेलं आहे. तेव्हा मात्र आता रो बोलतो की ठीक आहे, ही लाच खरंच घेतली का, काय करायचं हे मी बघतो. तेव्हा मात्र आता रो एवढा मोठा आता पोलीस ऑफिसर त्याने एका क्षणात आता त्या जिथं इकडे मात्र जेने पद्मिनीकडून लाच घेतलेली असते तिथला CCTV फुटेज काढते आणि तारिणी टीमला आता बोलावून जेचा पर्दाफाश करतो. तेव्हा मात्र आता जो CCTV फुटेज रो आता इकडे तारिणी टीमला दाखवतो आणि जेला सुद्धा दाखवतो. तेव्हा मात्र जेच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण जेला माहिती असतं रो म्हणजे किती भयानक असतं. तर इकडे मात्र आता तेव्हा लगेच तारिणी जबरदस्त कानाखाली मारते ते म्हणजे जेच्या आणि बोलते की किती विश्वास ठेवला मी तुझ्यावरती आणि तू मात्र ड्युटी प्रथम म्हणणारीस, पैशाला मोह पडला तुला, पैशाचा मोह पडला, आता मात्र तुला सोडणार नाही. तेव्हा आता रो लगेच बोलतो की जे आजपासून तू सस्पेंड, ड्युटीवर राहायचं नाही. आणि इकडे मात्र तारिणी आता सस्पेंड झाल्यावरती तारिणी लगेच बेड्या घालते ते म्हणजे आता जेला. आणि अशा प्रकारे आता रोच्या मदतीने तारिणी टीमने खूप मोठी कामगिरी बजावत आता इकडे जेला गजाआड केलेला आहे. तर आता गुलाबचा बॉस मकरंद खांडेकर असा संशयित आता इकडे तारिणी टीम समोर उभा आहे. तर चला प्रेक्षकांनो, आता लगेच मालिकेमध्ये काय जबरदस्त ट्विस्ट लवकर येणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच रंजक आहे. आणि तारिणी मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.